भक्तीतून शक्ती आणि माणुसकीची युक्ती. मारेगावात रंगला सर्वधर्मीय सामाजिक सलोख्याचा महाप्रसाद. ज्या काळात भिंती उभारण्याचे राजकारण चर्चिले जाते, त्याच काळात मारेगावच्या मातीत समाज जोडणारा एक आगळा वेगळा मैत्रीचा मळा फुलला आहे. शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख विशाल किन्हेकर आणि चेतना किन्हेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला माऊंद्या कार्यक्रम केवळ भोजनाचा सोहळा ठरला नाही, तर तो मारेगावच्या सामाजिक एकात्मतेचा जिवंत दस्तऐवज ठरला आहे. भक्तीची वारी, माणुसकीची शिदोरी. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील 156 सर्वधर्मीय भाविकांनी वैष्णो देवीचा प्रवास पूर्ण केला. हा केवळ धार्मिक प्रवास नव्हता, तर सोबतच चालणाऱ्या विविध जाती धर्माच्या पावलांनी एकत्र विणलेली एक सामाजिक गाठ होती. ही वारी सुखरूप पूर्ण झाल्याच्या आनंदात आयोजित केलेल्या माऊंद्या कार्यक्रमात अवघं मारेगाव एकत्र विसावलं होतं. भेदाभेदाच्या भिंती ओलांडणारा महाप्रसाद. नगरपंचायत प्रांगणात शनिवारी जे चित्र दिसले ते मनाला सुखावणारे होते. एकाच पंक्तीत बसून जेवणारे हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध बांधव पाहून माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ असल्याची प्रचिती येत होती. राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या सुखात सहभागी होण्याच्या या वृत्तीने उपस्थितांची मनं जिंकली. हजारो नागरिकांच्या उपस्थितीने हे स्पष्ट केले की जनतेला द्वेष नाही, तर प्रेमाचा आणि आदराचा सहवास हवा आहे. किन्हेकर दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाची चर्चा केवळ राजकीय ताकद म्हणून नाही, तर एक सामाजिक संस्कार म्हणून होत आहे. ज्या विश्वासाने महिला, वृद्ध आणि युवकांनी या सोहळ्यात हजेरी लावली, त्यातून एक नवा मारेगाव पॅटर्न उदयाला आला आहे, जिथे विकास कामांसोबत लोकांची मनं जोडण्याला प्राधान्य दिले आहे. थोडक्यात सांगायचे तर हा माऊंद्या सोहळा म्हणजे केवळ जेवण नव्हते, तर तो मारेगावच्या संस्कृतीचा आरसा होता. सामाजिक सलोखा आणि धार्मिक सौहार्द जपण्यासाठी घेतलेली ही झेप आगामी काळात जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणार यात शंका नाही. मारेगाव वार्ता, सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ. मी मारेगाववरून 26 एप्रिलला सर्वजण वैष्णोदेवी यात्रेसाठी गेलो होतो. त्याच्यामध्ये 14 दिवस आमचा जो सर्व प्रवास झाला, यात्रेसाठी गेलो होतो. मारेगाव शहरामधून जवळपास 156 लाभार्थी होते. त्यात 130च्या वर महिला होत्या आणि गोरगरीब ज्या महिला आहेत, ज्या जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी आपण ही ट्रिप आयोजित केली होती वैष्णोदेवीची दर्शनाची. आणि ते दर्शन करून आम्ही जवळपास 13 दिवस पूर्ण सर्व श्रीनगर, कटरा, अमृतसर, भारत पाकिस्तानची जे बॉर्डर आहे, वाघा आपली, हे पूर्ण दाखवून मारेगावला आम्ही 14व्या दिवशी परत आलो. आणि येत असताना सर्वांची इच्छा होती की आपण एवढं करून आलो, सगळं करून आलो. चांगला प्रवास झाला. सर्व सुखरूप, म्हणजे कोणालाच काही थोडा पण त्रास नाही. लहान मुलं होते, सर्व होते. जवळपास 250 लहान मुलं वगैरे पकडून सगळे लोक होते. कोणाची तब्येत खराब नाही किंवा कोणी 6 दिवस तिकडं जम्मू काश्मीरला आमचे फोन बंद होते, तिकडं फोन चालत नाही, तर तरी पण कोणी दवडले नाही किंवा काही झालं नाही. सर्व चांगलं झालं. त्याकरता एक सर्वाच्या वतीनं एक चांगला मारेगावमध्ये संदेश द्यायच्या हिशोबाने एक माऊंद्याचा कार्यक्रम जो आपल्याकडे करते, तो कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि सर्व मिळून 156 लोकांनी मिळून ह्या आजचा माऊंद्याचं आयोजन केलं होतं. मी एक नाम मात्र कारण आहो फक्त पुढं, बाकी सर्वांची मेहनत आहे आणि सर्व लोकांनी सहकार्य केलं. त्याच्यातून ह्या पूर्ण घडून आलेला आजचा प्रसंग आहे. जय माताजी रामकृष्ण हरी. मी चेतना विशाल किन्हेकर. आम्ही येत्या 26 एप्रिल 2026ला वैष्णोदेवी, कटरा या देवदर्शनासाठी आणि काही नैसर्गिक स्थळ दर्शनासाठी आम्ही आपल्या मारेगाव शहरातून 160 महिला व पुरुष आपण इथे दर्शनासाठी नेलं होतं. त्या दर्शनात काहीही व्यत्यय न येता सुखरूप आमची ही सर्व यात्रा पार पडली. त्यानिमित्ताने आज आम्ही हा माऊंद्याचा कार्यक्रम इथे ठेवला होता. या टूरचा आमचा हेतू काही राजकारणिक नसून फक्त समानता, सर्व जाती, धर्म, संप्रदाय एकत्र येऊन एकजुटीने राहावे. मारेगाव शहरात सर्वत्र काय म्हणते शांततेचं वातावरण निर्माण व्हावं. सर्वांच्या भेटीगाठी, सर्व संप्रदाय एकत्र येऊन सर्वांनी मिळून राहावं, या हेतूने आम्ही केलेला हा टूर होता आणि तो सक्सेसफुली पार पडला. या निमित्ताने आजचं हे आम्ही सर्व जेवढेही आमच्यासोबत महिला वर्ग होत्या, पुरुष वर्ग होते, त्या सर्वांनी मिळून आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि तोही शांततेत संपन्न झालेला आहे. शिंदे गटाचं सुरू होतं की जम्मू काश्मीरला सर्व
महिलांना घेऊन जायचं ते दिनांक 26 एप्रिल 2026ला अंमलात आलं. 3 ट्रॅव्हल्सनी एकूण 156 जण, यामध्ये 131 महिला या होत्या. या सर्वांना सुरुवात झाली. मध्ये सर्वात पहिले मथुरा, त्यानंतर वृंदावन प्रेम मंदिर, त्यानंतर कटरा वैष्णोदेवी, त्यानंतर श्रीनगर, जम्मू, पहलगाम, सोनमर्ग असा प्रवास करत शेवटी अमृतसर, वाघा बॉर्डर आणि त्यानंतर गोल्डन टेम्पल असा एकूण 13 दिवसाचा प्रवास झालेला आहे आणि खूप सुंदर प्रवास झालेला आहे. यामध्ये 156ही प्रवाशांनी खूप आनंद उपभोगला आहे आणि हे जो टूर होता हा इतकं म्हणजे स्वप्नावत झालेला आहे की सर्वांसाठी खूप एक आनंदाचा क्षण होता की म्हणजे स्वप्नामध्ये पण पाहायला नव्हतं काश्मीर, ते पाहण्यात आलं. यासाठी शिंदे गटाने खूप चांगला उपक्रम घेतलेला आहे. तसेच त्यानंतर आज माऊंद्याचा सार्वजनिक माऊंद्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये विशाल भाऊ किनेकर, चेतनाताई किनेकर यांच्या पुढाकाराने हा माऊंद्याचा कार्यक्रम घेण्यात आला, ज्यामध्ये जवळपास 4 ते 5 हजार लोकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये सर्व धर्माचे लोक उपस्थित होते. यामध्ये सर्वांनी माऊंद्याचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडत आहे. आज मारेगाव इथे फार चांगला असा सोहळा बघायला मिळाला. गेल्या 4 वर्षापासून कंटिन्यू आमच्या शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विशालजी किनेकर ज्या पद्धतीने ज्या लोकांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आणि सामाजिक व्यक्तींना कुठलाही जाती धर्म न बाळगता सगळ्यांना सोबत घेऊन ज्या पद्धतीने देवदर्शन करवतात, यावेळेस ते वैष्णोदेवीपासून तर सगळं दर्शन करत करत एप्रिल ते मे महिन्यापर्यंत ते आलेत. आणि यामध्ये मुस्लिम असो, हिंदू असो, शीख असो, इसाई असो, सगळ्या समाजाचे, जाती धर्माचे लोक घेऊन जवळपास असंख्य महिला आणि पुरुष घेऊन हे स्वखर्चानी ज्या पद्धतीने एक प्रकारची समाजसेवा करतात, विशालजीचं कौतुक केलं पाहिजे. आणि आज इथे मारेगाव इथे नगरपंचायतच्या प्रांगणामध्ये शनिवार बजरंगबलीच्या दिवशी जवळपास 2,500-3 हजार लोकांनी ज्या पद्धतीने महाप्रसादाचा आस्वाद घेतला. कारण आपल्या समाजामध्ये अशी प्रथा आहे की कुठेही दर्शन करून आल्यावर माऊंद्या करायचं, त्या लोकांना 4 लोकांना जेव घालायचं. त्या पद्धतीने आज इथे 2,500-3 हजार लोकांचं इथे मोठ्या प्रमाणात अन्नदान झालं. याचा सर्व आशीर्वाद विशालला नक्कीच लाभेल आणि भविष्यातही विशाल याच्यापेक्षा चांगलं असं या मारेगाव शहरासाठी आणि मारेगाव तालुक्यासाठी चांगलं कार्य करेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.